नमस्कार, मी अमोल जोशी। आवाज तरुणांचा या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। आज आपण आलेलो आहोत धुळ्यामध्ये। धुळ्यामधल्या महाविद्यालयातल्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना याविषयी काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत आणि 2019च्या आगामी लोकसभा निवडणुकांकडे ते कसे पाहतात हे त्यांना विचारण्याचा आपण प्रयत्न करूया। तुम्हाला काय वाटतं, मोदी सरकारची मागच्या 4.5 वर्षातली कामगिरी कितपत समाधानकारक आहे? मोदी सरकारचं मागच्या 4.5 वर्षातली कामगिरी बघायला गेलं तर ती मागील जी सत्ता होती त्यांच्याबरोबरीने तर योग्यच आहे। अनेक त्यांनी योजना काढल्या असल्या तर त्याची अंमलबजावणी हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो आणि सर्व सामाजिक घटकांपर्यंत त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे पोहोचली अशी तरी मला वाटत नाही। आणि 4.5 वर्षांचा कालखंड हा थोडा जरी कमी असला तरी भविष्यात ते होईल अशी आशा बाळगतो। कामगिरी समाधानकारक आहे? समाधानकारक आहे। तुम्हाला काय वाटतं? समाधान आहे। शेतकऱ्यांसाठी तेवढं म्हणजे कर्जमाफी अशी योजना काढताय ते समाधान वाटते। पहिले म्हणजे भ्रष्टाचार थोडा कमी होईल असं वाटतं। अच्छा, कामगिरी जर एकंदरीत बघायला गेलं तर एक सरासरी म्हणता येईल आपल्याला, इतकी म्हणजे चांगली म्हणता येणार नाही। 4.5 वर्षामध्ये आपण 60 वर्षाचा कंपॅरिझन करू शकत नाही, परंतु त्याच्या तुलनात्मक कामगिरी चांगली आहे एकंदरीत असं मला वाटतं। पुन्हा एकदा संधी द्यावी इतपत चांगली आहे की नाही? संधी द्यायला हवी, कारण की आपण एखाद्या व्यक्तीला जर 60 वर्ष देऊ शकतो तर एखाद्या दुसऱ्याला 10 वर्ष द्यायला हवेत असं मला वाटतं। नाही, माझं वैयक्तिक मत आहे की कामगिरी अजिबात चांगली नाही। कारण या मोदी सरकारनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे अमेरिकेत ज्या पद्धतीनं निवडणुका घेतल्या जातात त्या पद्धतीनं निवडणुका घेऊन आपल्या जनतेचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे। नोटबंदी असो, GST असो, यासारख्या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे। म्हणून मग आमच्यासारखेच एक साहित्यिकांमधला एक कवी म्हणतो की पर्यटन संपलं, सारं जगही फिरलं, तुम्हीच सांगा मोदी साहेब आजच्या दिनाचं घोडं नेमकं कुठं आणलं। आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांचे मूलभूत प्रश्न आहेत ना, त्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केलंय। म्हणजे माझ्यासारखे विद्यार्थ्याचे असू द्यात किंवा मग इतर सर्वसामान्यांचे असू द्यात, नोटबंदी केली, नोटबंदीच्या माध्यमातून काय साध्य झालं? GST ठीक आहे, GSTच्या माध्यमातून आपल्याला एक कर प्रणाली लागली, मात्र नोटबंदीच्या माध्यमातून असू द्यात। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्यामध्ये जातीय तेढ, विद्वेषाची भावना या सरकारच्या माध्यमातून जास्त पसरत आहेत। आंतरराष्ट्रीय स्तरावर तर समाधानकारक केले, पण समाजातले मूलभूत प्रश्न आजही भारतामध्ये कुपोषण सारख्या समस्या अस्तित्वात आहे। आजही भारतामध्ये स्त्रियांवर अत्याचार होताना आम्हाला दिसत, त्याबद्दलची कडक कारवाई ती होत नाहीये। तर आश्वासनं दिलीत, पण त्या आश्वासनावर कितपत ते खरे उतरले त्यांचंच त्यांनी बघावं। 100 पैकी किती मार्क या सरकारला द्यायला पाहिजे? तुम्ही किती? 100 पैकी मी तर 45 म्हणजे पास केलं, काठावर पास। काठावर पास, ठीक आहे। तरुणींना काय वाटतं आपण विचारूया, तुम्हाला काय वाटतं, कितपत समाधानकारक आहे मोदी सरकारची 4.5 वर्षाची कामगिरी? गेल्या 4.5 वर्षात आम्ही अजिबात समाधानी नाही आहोत। गोदावरीचा स्वच्छ भारत अभियान त्यांनी म्हटलं, गोदावरी कुठपट स्वच्छ झाली आहे। कालच सांडपाणी जे होतं ते गोदावरीमध्ये सांडलं गेलं। मग आम्ही नद्यांचं प्रदूषण करतोय, आमच्या पर्यावरणाकडे दुर्लक्ष होतंय, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतंय, आमची तफावत वाढत चालली आहे गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये। गरिबांच्या मुलांचं शिक्षण कुठं होतंय, झेडपीच्या शाळांची परिस्थिती कशी आहे, महागाई आज आमची वाढलेली आहे। आज आम्हाला पेट्रोल लागतं कॉलेजमध्ये यायला, त्याचं पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत। आधी काँग्रेसच्या सरकारात ते नव्हतं। आज आम्हाला जर प्रेफरन्स द्यायचा असेल तर आम्ही काँग्रेसला देणार आहोत। राहुल गांधी हे आमचं पंतप्रधानांसाठीचं एक व्यक्तिमत्व आम्ही निश्चित करणार आहोत। समाधानकारक आहेच, कारण ज्या वेळेला 60 वर्ष त्यांचे राज्य होते आणि 60 वर्षात त्यांनी जी कामगिरी केलेली नाहीये ना, ती ह्या सरकारने केवळ 4 वर्षात करून तरी दाखवली आहे। आता आवास योजनेमध्ये खूप लोकांना त्याचा फायदा झालेला आहे। ते झालं, अजून उज्ज्वला योजना झाल्या, तेजस्विनी योजना झाल्या, भरपूर अशा योजना केल्या आणि त्याचा भरपूर नागरिकांना हा उपयोग देखील होतोय। मला तरी वाटतं की पंतप्रधान हे परत निवडून यायला पाहिजे। आपल्याला 60 वर्षात जे कामगिरी केलेली आहे ते परत आता नवीन काय अजून योजना करणार याची आमची अपेक्षा आहे। इथल्या स्थानिक खासदारांची जी कामगिरी आहे ती कितपत समाधानकारक राहिली असं तुम्हाला वाटतं? सुभाष भामरे यांनी त्यांच्या खासदारकीमध्ये अनेक विकास कामेही केलेली आहेत। तसेच त्यांनी भरपूर जणांना, जे गरीब आहे त्यांना मोफत आरोग्य सेवाही उपलब्ध करून दिल्या आहे। तसेच मी ज्या भागातून जाते त्यांनी रस्त्यांचेही बांधकाम सुरू केलेले आहे। समाधानकारक कामगिरी 4 वर्षात त्यांनी भरपूर काही समाधानकारक। आता आमच्या धुळे शहरात आहे ना, रेल्वे मार्गांचा बी प्रवेश सुरू केला आहे। मनमाड इंदोरचा खासदार किती जणींना वाटतं इकडे मुलींमध्ये की समाधानकारक कामगिरी राहिलेली आहे इथल्या खासदारांची? त्यांनी हात वर करून सांगा, किती जण समाधानकारक आणि असमाधानकारक आहे असं कुणाला वाटतंय? असमाधानकारक, ठीक आहे, असमाधानकारक असणारे 1-2च हात दिसतात। इकडे मुलांमध्ये आपण बघूया, इथल्या स्थानिक खासदारांची कामगिरी समाधानकारक आहे असं किती जणांना वाटतंय? त्यांनी हात वर करा। समाधानकारक आहे असं वाटणार आहे,
आणि समाधानकारक नाही असं वाटणारे किती जण आहेत? ठीक आहे, इकडे समाधानकारक नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या जास्त दिसतीये. 2019 साली कुणाचं सरकार यावं असं तुम्हाला वाटतंय आणि कोण पंतप्रधान असावं असं वाटतं तुम्हाला? नरेंद्र मोदी साहेब. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी साहेब. नरेंद्र मोदी बीजेपी. भाजपाचंच सरकार येईल पुन्हा. आघाडी. पंतप्रधान कोण हवेत? पंतप्रधान तर कोणीही असायला पाहिजे, म्हणजे तो कोणीही असू शकतो, पण आघाडीचं सरकार कसं आहे माहिती का, आघाडीच्या सरकारांच्या काळात चांगलं काम झालंय. म्हणजे आता जरी या सरकारला पूर्णपणे बहुमत मिळालं असलं ना तरी त्यांच्या काळात एवढं चांगलं काम नाही झालं, किंवा काँग्रेसकडे होतं ना तेव्हा पण त्यांच्याकडे चांगलं काम नाही झालंय. पण त्या माध्यमातून जर बघायला गेलं ना तर जे आघाडी होत्या त्या आघाडी सरकारांमध्ये चांगलं काम झालंय. म्हणून कोणीही असो, फक्त पंतप्रधान एक चांगला उमेदवार असावा आणि जे आम्हाला नागरिकशास्त्राच्या पुस्तकांमधून शिकवलं जातं ना अगदी तसं राजकारण घडावं. नरेंद्र मोदी यांचं सरकार असं. मोदी सरकार. काँग्रेस. काँग्रेस. मोदी. मोदींचं सरकार. मोदी सरकार. नरेंद्र मोदी. मोदी सरकार. मोदी सरकार. मोदी सरकार. ऑब्विसली मोदी सर. नरेंद्र मोदी. पक्ष की उमेदवार? पक्ष. उमेदवार. उमेदवार. कामगिरी चांगली त्यांची. उमेदवार. कामगिरी ज्यांची चांगली असेल त्यांचं सरकार बघून आम्ही मतदान करणार. केंद्रातला पक्ष बघून करणार. केंद्रातला पक्ष त्या बघून. पक्षाचा इथला उमेदवार कसाही असला तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही? नाही इथला बी उमेदवार उमेदवार हा मग ते पक्ष बघणार की उमेदवार बघणार? उमेदवार बघणार. उमेदवार. कामगिरी बघणार. उमेदवार. अच्छा, इकडे विचारूया, पक्ष बघून तुम्ही मतदान करणार, अमुक एका पक्षाचं सरकार यावं हा हिशोब ठेवून पक्ष बघून त्या पक्षाच्या इथल्या उमेदवाराला मतदान करणार, की इथला उमेदवार आधी बघणार आणि त्याचं मेरिट बघून मतदान करणार? पक्ष की उमेदवार? उमेदवार. उमेदवारच. पक्ष बघूनच मतदान करणार. अच्छा, त्याचा जो कोणी उमेदवार असेल त्याला तुम्ही मत देणार? वरती नरेंद्र मोदी बसलेले तर मग काय विचार करायचा. अच्छा, पक्षाचा नाही, ही संकुचित मानसिकता बदलायला पाहिजे. आपण उमेदवाराचं त्याचं गुणवत्ता पाहायला पाहिजे. उमेदवार पाहायला पाहिजे. उमेदवार बघूनच मतदान करायला हवं, कारण त्या पक्षाचा उमेदवार कसा आहे ते पाहून. सर कामगिरी पण बघू आणि उमेदवाराची गुणवत्ता बघणं खूप महत्वाचं आहे, तरच मतदान केलं पाहिजे. उमेदवार हा निकष असेल. उमेदवाराची गुणवत्ताच बघितली पाहिजे, कारण वृक्ष कितीही चांगले असले तरी त्याचे फळं कडवत राहिले तर त्याचा उपयोग नाही. सर ते उमेदवाराला बघायला पाहिजे पहिले किती काय काम केले, मग कसं केले ते बघून. जो उमेदवार आपले बेसिक गरजा पूर्ण करू शकेल त्या उमेदवाराला उमेदवाराची गुणवत्ता बघून. तर आपण बघितलं इथे जुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयातले हे सगळे विद्यार्थी आहेत. केंद्र सरकारच्या कामगिरीवर ते काही प्रमाणात समाधानकारक आहेत, काही प्रमाणात समाधानी नाही आहेत. मात्र पुन्हा एकदा मोदी सरकार यावं, पंतप्रधान मोदी असावेत असं म्हणणाऱ्यांची संख्या या ठिकाणी जास्त प्रमाणात असलेली आपल्याला बघायला मिळते. आता आपण आलेलो आहोत धुळे ग्रामीण भागामधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयामध्ये. या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची काय मतं आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला काय वाटतं, मोदी सरकारची कामगिरी मागच्या 4.5 वर्षातली कितपत समाधानकारक वाटते तुम्हाला? शेतकऱ्यांचे अतिशय वाईट हाल झालेले आहेत. शेतकरी हे उपाशी मरतायत, तर कर्जबाजारी झालेले, आत्महत्याचे प्रमाण वाढलेले. जे 4.5 वर्षामध्ये ज्या अगोदर काँग्रेस सरकार होते तेव्हा शेतकऱ्यांची चांगली परिस्थिती होती, शेतकरी खुशी होते. आणि मोदी सरकार जे उद्योगधंदे वाढवत आहेत, डिजिटल इंडिया बनवतात, ते शेतकऱ्याचा काहीच फायदा नाही. शेतकरी उपासमारीने मरतोय आणि कर्जबाजारी होतोय. 5 वर्षाचा मुलगा आणि 60 वर्षाचा मुलगा याच्यामध्ये जर आपण तफावत बघितली तर फारच विचारांची देवाणघेवाण त्यांची फार वेगळी असते. जर तुम्ही 60 वर्ष बीजेपीकडे जर देऊन बघितले ना तर बीजेपी खरंच बदल करू शकतो असं मला वाटतं. कारण की आतापर्यंत बेरोजगारांच्या ज्या समस्या होत्या या कितपत दूर झालेल्या आहेत. स्किल इंडिया असेल, आत्ताचा आपला जो विषय झाला की स्किल इंडिया हा प्रत्येकाला, जर शेतकऱ्याचा मुलगा जर नोकरीला लागला तर शेतीच्या काहीतरी बरेचसे प्रश्न तर सुटतील ना त्यांचे. राजकीय पक्षांचा जर विचार केला तर हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अगदी मागासलेला राजकारण मला दिसून येत आहे. सध्या शेतकरी अगदी हवालदिल झालेला आहे. 50 रुपये 100 रुपये क्विंटलने त्याचा कांदा हा मार्केटला विकत घेतला जात आहे. पण तरुणांच्या दृष्टीने जर बघितलं तर हा जो राजकीय पक्ष आहे भाजपसारखा हा पुन्हा नक्कीच यावा. जो संवेदनशील मुद्दा आहे, जसा शेतकरी झाला, अपंग झाला, वृद्ध झाला, किंवा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नासंदर्भात असेल, किंवा त्या संदर्भात या शासनाची भूमिका अत्यंत मोठ्या प्रमाणात 4 वर्षात मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून येते. जी काँग्रेस सरकारने
60 वर्षात एवढी उदासीनता दिसून आली नाही, तेवढी उदासीनता यांची 4 वर्षातच दिसून येते. आजचं जे सरकार पाहिलं तर मोदी सरकार हे वास्तविक दिसून येत आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांच्या समस्या त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या देखील काही समस्या आहे. कारण की आजचा जो विद्यार्थी आहे तो बेरोजगार प्रमाण त्याचं फार मोठ्या प्रमाणे दिसून येत आहे. तर मला असं वाटतं की त्यांना एक संधी देऊन पुढे विद्यार्थ्यांसाठी अजून काय काम करता येईल यासाठी त्यांना संधी कुठेतरी फक्त जे मोठे व्यावसायिक आहे त्यांचा इथं कुठेतरी फायदा केला जातोय. फक्त कागदी बोलतात, प्रत्यक्षात काही करत नाही. ते कागदे हे करू, शेतकऱ्यांसाठी करू, बेरोजगार असतील त्यांच्यासाठी नोकऱ्या काढू, पण प्रत्यक्षात ते काही करत नाही. की इथल्या खासदारांची कामगिरी समाधानकारक आहे का? तर ते पण तर भाजपाचेच आहेत, तर मग त्यांच्याच चरणावर ते चालतील म्हणून थोडं असमाधानकारक आहे. तुम्ही काय बघणार, पक्ष की उमेदवार? उमेदवार 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 पक्ष की उमेदवार? उमेदवार बघून उमेदवार उमेदवार बघून पक्ष बघून. तर आम्ही उमेदवार बघून मतदान करू असं इथल्या तरुणांचं म्हणणं आहे. मोदी सरकारच्या कामगिरीवर इथली बहुतांश तरुण नाराज असलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. SSVPS महाविद्यालय धुळे या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तिथं आपल्याबरोबर काही तरुण मतदार आहेत जे पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय. तुम्हाला काय वाटतं, मोदी सरकारची मागच्या 4.5 वर्षातली कामगिरी किती समाधानकारक राहिली? चांगली कामगिरी, समाधानकारक आहे. समाधानकारक आहे. आपल्याला सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या नरेंद्र मोदी साहेबांनी. बरं, त्यांची समाधानकारक आहे. समाधानी त्यांनी फक्त शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला पाहिलं होतं. कर्जमुक्ती आणि ते म्हणजे पण कितपत समाधानकारक आहे तुम्हाला वाटतं? कितपत म्हणजे त्यांनी बाहेर देशातच असं हे केलेलं आहे. फक्त आपले म्हणजे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांबद्दल थोडंफार हे करायला पाहिलं होतं त्यांनी. कारण की आपल्या पण तसं केलं नाहीये. आपल्या याच्यात रोजगार जास्त आहे असं. तुमचं काय मत आहे? म्हणजे समाधानकारक वाटत नाही, कारण की बेरोजगारीची समस्या जास्त झालेली आहे. तरुणांना शिक्षणाचे प्रमाण कुठेतरी कमी होत आहे, नोकरीच्या संधी कमी होत आहेत. खाजगी पण जवळजवळ 1.5 कोटीपर्यंत नोकरी कमी झालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत तशाच आहेत, उलट जास्त प्रमाणात वाढत आहेत. कर्जमाफीचा म्हणजे हा मुद्दा आहे तो फक्त कागदावरच आहे, तो प्रत्यक्षात दिसत नाही असं तर मला वाटतं आणि ते एक समाधानकारक वाटत नाही. समाधानकारक नाहीये, कारण बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे धुळे शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये. बेरोजगारी प्रमाणात आणि मोदी नुसते परदेश दौरे करत आहेत आणि बेरोजगारी खूप वाढलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहे. गरिबांना काम भेटत नाही, मजुरांना काम भेटत नाही, उच्च शिक्षितून बेरोजगार झालेले तरी त्यांना काम भेटत नाही. सर माझ्या मध्ये तरी समाधानकारक वाटत नाही, कारण की आता लेटेस्टला मध्ये पाहिले तर 72,000 जागा काढल्या होत्या. त्या मराठा आरक्षणामुळे काही स्थगित झाल्या होत्या, परंतु त्या जागा काढल्या पाहिजे. अजून भरपूर जागा आहेत की म्हणजे त्या बेरोजगारीचं प्रमाण आहे, वाढतं प्रमाण आहे, परत शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा पण एक वाढता मुद्दा आहे. आज तुम्हाला काय वाटतं, कितपत समाधानकारक आहे कामगिरी? यांनी सांगितल्याप्रमाणे काही एवढं समाधानकारक नाही. शिक्षणासाठी पण एवढं हे त्यांचा प्रोत्साहन नाही, जसं काँग्रेस सरकारमध्ये होते तसं भाजपमध्ये नाही. घर शेतकऱ्यांचं आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे, पण असं म्हणतात आज म्हणजे शेतकऱ्यांसाठी जे काही कर्ज ते लागू केलेले आहेत, पण शेतकऱ्यांसाठी ज्या सुविधा लागू केल्या आहेत पण त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याच नाहीत ना. पण त्यामुळे समाधानकारक नाही असं वाटतं नाही. तुम्हाला? तुम्हाला वाटते का समाधानकारक? नाही समाधानकारक आहे. तुमचं काय मत आहे, समाधानकारक आहे का कामगिरी सरकारची? नाही समाधानकारक नाही आहे, कारण सर आज समाजातला प्रत्येक वर्ग, आज एकही वर्ग मोदी सरकारवर 4 वर्षात कोणीच हॅपी नाही आहे. तुम्हाला काय वाटतं सरकारच्या कामगिरीविषयी? मी तर समाधानकारक आहे सर, कारण मोदी सरकारने एवढ्या काही योजना काढलेल्या आहेत त्याचा पुरेपूर म्हणजे त्या इथपर्यंत पोहोचतात पण आहे, पण काहींना त्याचा लाभ घेता येत नाही. आता मग ते लाभ कसा घ्यायचा ते त्यांनी समजून घ्यायचे. भरपूर योजना आहे त्याचा, आम्ही तर स्वतः लाभ घेतोय. म्हणून मला असं वाटतं की मोदी सरकार जे आलेले ते एकदम उत्तम प्रकारचं सरकार आहे आणि त्यांचे कामं पण खूप म्हणजे 2019 जी लोकसभाच आहे, तर मलाही वाटतं की नरेंद्र मोदी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरच परत निवडून यावे. सर मलाही तेच वाटतंय, कारण की त्यांच्या गॅसपासूनची योजना, आधी लोकांना घरपोच गॅस न होता तेवढं लांबून जायचं करायचं आणि आता एका कॉलवर त्यांना तो गॅस वगैरे सर्व मिळतंय. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचं देखील बघितलं, स्कॉलरशिपचं, तर तेही आता त्यांना बऱ्याच प्रमाणात लवकर फायदा होतोय. तर नक्कीच त्यांची कामगिरी समाधानकारक आहे. तुम्हाला वाटतं समाधानकारक आहे? बऱ्याचशा योजना समाधानकारक आहेत, मात्र शेतकऱ्यांना हमीभाव चांगला मिळत नाही. कालचाच विषय, धुळे शहरात कलेक्टर ऑफिस समोर शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा फेकला. कांद्याला हमीभाव नाही, शेतीमालाला चांगले उत्पन्न खूप आहे, पण शेतीमालाला चांगला हमीभाव मिळत नाही. त्याच्यामुळे शेतकरी बऱ्याच प्रमाणे नाराज आहे. सर मोदी सरकार यांनी हे 4.5 वर्षामध्ये आपले जे
लोकांच्या आरोग्याची पहिले काळजी घेतली, स्वच्छता अभियानवर राबवले आणि पण आता त्यांनी आमच्या एकच विनंती आहे मोदी सरकारांना, शेतकऱ्यांचा पूर्ण कर्ज माफ करावं आणि जे गरजू मुलं आहे, बेरोजगार मुलं आहे, त्यांना पहिले नोकरीची संधी द्यावी. पण खासदारांची कामगिरी कितपत समाधान? खासदारांची कामगिरी आहे, आता खासदार भेटू राहिले प्रत्येक खेड्यात जाऊन. चांगली आहे, समाधानकारक आहे. समाधानकारक आहे. समाधानकारक आहे. नाही सर, स्थानिक म्हणजे खासदार आहेत त्यांची जी कामगिरी ती कुठेतरी एकच वर्ग आहे, त्या वर्गाला धरूनच वाटते. जे ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागात कुठेतरी प्रमाणात कुठेतरी कमी पडतं असं वाटतंय. आमच्यासाठी खास याच्यासाठी म्हणजे दाजी साहेबच बेस्ट आहे. तुमचं काय म्हणतं, समाधानकारक आहे का? हा सर, वाटतं काही वेळेस समाधानकारक आहे काही काम, पण असं म्हणजे आपण प्रत्येक काम त्यांचं समाधानकारक नाही म्हणू शकत. काही काही वेळेस म्हणजे ग्रामीण भागाकडे थोडं दुर्लक्षपणा असं झालेला दिसतोय. मोदी सरकारांचं हे चांगलं आहे, पण त्यांनी जे खासदार निवडून दिले ते काहीच काम करत नाही धुळ्यामध्ये. आणि मेन म्हणजे ना सगळे मोदी सरकारांची पार्टी चांगली आहे, पण त्यांनी जे चुकीच्या व्यक्तींना हे दिलेले आहे, म्हणजे काय म्हणतात त्यांना स्थान आणि खाते, तर ते चुकीचे दिलेले आहे. पण त्या भारतीय जनता पार्टीचं जेवढे काही कामगिरी आहे ती उत्तम प्रकारची कामगिरी आहे. वर समाधानी असणारे किती आहेत त्यांनी हात वर करा. समाधानी आहोत असं वाटणारे खासदारांच्या कामगिरीवर हात वर करा. ठीक आहे. समाधानी नाही आहेत, कामगिरी चांगली नाही असं वाटणारे किती जण आहेत? तर इथल्या बहुतांश जणांना इथल्या खासदारांची कामगिरी समाधानकारक नाही अशा मताचे आहेत. पुढचे पंतप्रधान कोण असावेत असं तुम्हाला वाटतं? फक्त नाव सांगा. मोदी 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 आणि काँग्रेस सोडून दुसरं कोणीतरी. मोदी मोदी नमो नमो नरेंद्र मोदी. ठीक आहे. नरेंद्र मोदी असावेत असं वाटणारे किती जण आहेत? ठीक आहे. नरेंद्र मोदी सोडून इतर कोणीतरी पंतप्रधान असावं, मोदी सोडून इतर कोणीतरी असावं असं वाटणारे किती जण आहेत? किती जण आहेत? ठीक आहे. तर बहुतांश जणांची पसंती मोदींना दिसतीये. शेवटच्या प्रश्नाकडे आपण येतोय. केंद्रामध्ये आता तुमच्या पसंतीचं सरकार यावं या हिशोबाने तो पक्ष बघून तुम्ही मतदान करणार की इथला उमेदवार कोण आहे त्याचं मेरिट काय आहे ते बघून करणार? पक्ष की इथला उमेदवार? इथला उमेदवार. उमेदवार बघू. उमेदवार निश्चितच उमेदवार. उमेदवारच, पक्ष आणि उमेदवार दोन्ही. उमेदवार. तर आपण जर एकूण बघितलं तर या ठिकाणी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत असं म्हणणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसते आहे. मात्र त्याचवेळी सरकारच्या कामगिरीवर मात्र आम्ही समाधानी नाही आहोत असं म्हणणारे तरुण देखील तितक्याच संख्येने आहेत. तर हे सगळे होते धुळे लोकसभा मतदारसंघातले तरुण आणि त्यांच्या प्रतिक्रिया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.